मुंबईतून निघालो आणि हळूहळू शहर मागे काढलो. हा आहे आरे वारेचा रस्ता. दरवेळी असाच दिसतो. सेम सी, सेम हवा, पण फिलिंग वेगळी. इथे बसलं की बोलावंसं वाटत नाही. जस्ट सिट अँड वॉच. यावेळी बाईकवर आलो. मुंबई टू रत्नागिरी. लॉंग राईड होता, पण थकाव जाणवला नाही जेव्हा डेस्टिनेशन गाव असतं. फेब्रुवारी आहे. नदी आटली आहे. पावसाळा संपला की गाव थोडं शांत होतं. जंगलात आमच्या लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. लहानपणापासून बघतोय. काही बदल नाही इथे. कदाचित म्हणूनच इथे यायला आवडतं. गावात आराम नाही. काम चालूच असतं. विहिरीतून पाणी काढणं डेली रुटीन आहे. बैल गवत खातो. त्यांना सीझन फरक पडत नाही. भातानंतर कुळीत लावतात. 2 महिने मेहनत आणि मग माकडं येतात. राखण करावी लागते. फुल टाईम जॉब आहे. संध्याकाळ झाली की चूल पेटते. धूर वर जातो आणि दिवस संपतो. सिंपल लाईफ आहे, पण हेवी आहे. रात्री गणपतीपुळे मंदिरात गेलो. लाईट, समुद्र आणि शांतता. गावात अलाराम लागत नाही. कोंबड्या उठवतात. अंगणातील तुळस ऑलमोस्ट प्रत्येक घरात असते. ती फक्त प्लांट नाही, ती श्रद्धा आहे. सगळे लवकर उठतात. काम पुन्हा सुरू होतं. आजी अजूनही शेतात काम करते. वय झालंय, पण थांबलेली नाही. भात उन्हात वाळतोय. हार्डवर्क आहे, पण कुणी कंप्लेंट करत नाही. मध्येच थर्मसमधला काळा चहा, बिस्किट, चाय, टोस्ट, छोटा ब्रेक, पण मोठी फिलिंग. ही फिलिंग वेगळीच असते. तर हा एक व्हिडिओ मी एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला आहे. पुढे जाऊन मे बी अशा प्रकारे मी खूप मोठे व्हिडिओज आणि खूप वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी मी आणू शकतो. हे फक्त एक दिवस होता. चौगुलेवाडीतील 24 तास. गणपतीपुळे, मालगुडी. प्रत्येकजण आपलं आपलं काम करत होता. सिटीमध्ये लाईफ फास्ट आहे. इथे लाईफ स्लो आहे, पण पीसफुल आहे. हे माझं काम, माझं घर. भेटू पुढच्या वेळी. तोपर्यंत काळजी घ्या.